जय हिंद मित्रांनो. आजचा विषय आहे शेअर मार्केटचा. मी कालच एक क्लिप बघितली, कोल्हापूरची क्लिप होती. एका मित्राने 15 लाख रुपये घेतले आणि दुसऱ्या मित्राला दिले. एका फायनान्स बँकेकडून घेतली असेल, पण त्याने त्याला दिली आणि त्याने मार्केटमध्ये लावले आणि ते मार्केट क्रॅश झालं. आणि जर आता मागायला पैसे गेलं तर तो म्हणतो कुठून देऊ. विषय फार गंभीरच आहे. 15 लाख तर रक्कम थोडी नाही ना. म्हणण्याचं उद्दिष्ट मित्रांनो, तुमचे पैसे कुणालाही कुणाच्या हातात देऊ नका. त्याला कितीही नॉलेज असलं तरीही. जर तुम्हाला जमत असले तर पक्का खेळा, नसले जमत SIP करा. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते FDमध्ये टाका, फिक्स डिपॉझिटमध्ये टाका. तुम्हाला ज्याच्यात टाकायचं वाटते त्याला टाका, पण कुणाच्याही हातात तुमचा कमवलेल्या मोलाचा पैसा कुणाच्याही हातात देऊ नका. असं आपल्याला फक्त वाटतं की त्याला नॉलेज जास्त आहे, त्यालाही घंटा नॉलेज नसतं. आणि हे मार्केट ही कुणाच्याही बापाचं नाही. हा तुमचा गैरसमज आहे की त्याला जास्त नॉलेज आहे. असा काही प्रकार नाही. तुम्हाला जमत असलं तर तुम्ही स्वतः शिका आणि लावा. नसलं जमत तर कुणाच्याही हातात पैसा देऊ नका, कितीही हुशार असला तरीही. आणि एकदा पैसे गेल्यानंतर तुमच्या हातात रडण्याशिवाय काही राहणार नाही, ही फिक्स आहे. ठीक आहे, तर तुमचा मोलाचा पैसा कुणाच्या हातात देऊ नका. जय हिंद.